तर कसं काय यवतमाळकर माझं स्वरूप आणि मी आपलं स्वागत करतो यवतमाळ सिटीच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत हिंदुस्थानी दुर्गा उत्सव मंडळ आठवडी बाजार म्हणजे यवतमाळच्या आईच्या दर्शनाला। या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पूर्ण माहिती देणार आहोत आठवडी बाजारातल्या देवीची। सोबतच आठवडी बाजारामध्ये खूप मोठा असा भव्य मीना बाजार भरलेला आहे, आपण ते सुद्धा पाहणार आहोत। म्हणून या व्हिडिओला पूर्ण पाहण्यासोबतच आणखी व्हिडिओला लाईक नसेल केले तर या व्हिडिओला लाईक करून खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील। त्यानंतर मित्र आपण यवतमाळ नवरात्री 2024 चा व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर टाकलेला आहे, ज्यामध्ये आपण यवतमाळ मधले संपूर्ण दर्शन केलेला आहे। तो व्हिडिओ सुद्धा नसेल पाहिला तर त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तो व्हिडिओ नक्कीच पहा। तर जास्त वेळ न करता सरळ आपल्या व्हिडिओकडे। श्री हिंदुस्थानी दुर्गा उत्सव मंडळ आठवडी बाजार म्हणजे आपल्या यवतमाळची आई। खूप लोक या देवीला यवतमाळची राणी किंवा यवतमाळची महाराणी म्हणते। मित्र, हे सहसा चुकीचं आहे। ही देवी यवतमाळची आई म्हणून पूर्वीच्या काळापासून ओळखल्या जाते। या देवीला 125 पेक्षा जास्त वर्ष झाले असावे। तुम्हाला दिसतच असेल स्क्रीनवर गेट वगैरे काही या प्रकारे सजवलेलं आहे आणि आतमध्ये जसे तुम्ही शिरसाल म्हणजे आतमध्ये एंटर करसाल, तुम्हाला इथे लाइटिंग वगैरेने खूप जास्त सुंदरता या मंदिराची शोभा वाढून जाईल। त्यानंतर मित्र, दोन्ही रस्त्याच्या बाजूला जे आहे दुकानं वगैरे लागलेली आहे, म्हणजे जणू काही इथे एखादा बाजार किंवा जे मीना बाजार वगैरे राहते ना, तेच भरला आहे। त्यानंतर तुम्ही हे बघू शकता, इथे गर्दीसुद्धा खूप जास्त असते। मित्र, तुम्हाला माहिती आहे का, यवतमाळ नवरात्रीमध्ये जोपर्यंत आपल्या यवतमाळची आईचं विराजमान होत नाही म्हणजे स्थापना होत नाही, तोपर्यंत मित्र यवतमाळमध्ये कोणतंही मंडळ दुर्गादेवी बसवत नाही। यवतमाळची देवी हे गेल्या 100 वर्षापेक्षा जास्त वर्षापासून इथे स्थित आहे आणि मित्र दरवर्षी इथं जे आहे आगमन सोहळा खूप जास्त जोरात होत असतो। आपण या देवीचा आगमन सोहळा सुद्धा आपल्या YouTube चॅनलवर टाकलेला आहे। तुम्ही जर तो आगमन सोहळा नसेल पाहिला तर नक्कीच पहा, तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तुम्ही हे बघू शकता, रस्त्याच्या दोन्ही साईडला इथे मित्र दुकानं लावण्यात आलेली आहे खेळण्या वगैरेची आणि त्यानंतर पूजेची वगैरे। श्री हिंदुस्थानी दुर्गा उत्सव मंडळ आठवडी बाजारामध्ये विराजमान आहे आणि गेल्या 100 पेक्षा म्हणजे 125 वर्ष लगभग या मंडळाला झाले असावे। तिथे आपली आई विराजमान आहे आणि आईच्या मंदिरासमोरच जे मोठं पटांगण आहे तिथे मित्र खूप मोठा असा मेला भरलेला आहे। तर आपण सगळ्यात आधी थोडासा मेला पाहूया आणि त्यानंतर आपण जाऊया आईच्या दर्शनाला। इथे तुम्ही बघू शकता लहान मुलांसाठी खेळण्यासाठी किती मस्त मस्त असे झुले वगैरे आलेले आहे। लहान मुलांची खेळणी तर आहेच, परंतु मित्र इथे जे आहे आकाश पाळणा वगैरे सारखे जे आहे मोठे मोठे झुले सुद्धा आलेले आहे। त्यानंतर इथे डेंजरस राईड्स वगैरे सुद्धा आलेले आहे, आपण ते सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। हे तुम्हाला दिसत असेल आकाश झुला वगैरे हा रात्रीमध्ये खूप जास्त असा चमकतो लाईट्स वगैरेमुळे, म्हणून हा आपण व्लॉग जो आहे रात्रीचा शूट केलेला आहे। लहान मुलांसाठी खेळण्यासाठी खेळणे, त्यानंतर मोठ्या मोठ्या राईड्स सुद्धा इथे यावर्षी आलेल्या आहे। जर मित्र तुम्ही याआधी मेल्या वगैरेमध्ये गेलेले नाही म्हणजे मीना बाजारा वगैरेमध्ये तुमचं लास्ट वेळेस जाणं झालं नाही तर नक्कीच आठवडी बाजारात जाऊन या। तुमच्या फॅमिलीसोबत जा, मित्रांसोबत जा, मैत्रिणींसोबत जा, कारण इथं चक्क मीना बाजारपेक्षाही मोठं खेळणे आलेलं आहे। तुम्हाला हे हॅमर दिसत असेल ज्यामध्ये पूर्ण 360 डिग्री घुमवलं जातं। आकाश पाळणा तर आहेच आहे। तर मित्र काय या प्रकारे जे आहे ना आपल्या यवतमाळच्या आठवडी बाजारामध्ये यवतमाळच्या आईच्या मंडपासमोर म्हणजे मंदिरासमोर जे आहे पूर्ण असं मीना बाजार भरलेला आहे। मित्र, हा व्हिडिओ जर तुम्ही आणखी लाईक नसेल केला तर व्हिडिओला लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा। तर मित्र, आता आपण मीना बाजार सुद्धा बघितलेला आहे। आता आपण जाऊया हिंदुस्थानी दुर्गा उत्सव मंडळ म्हणजे आपल्या यवतमाळच्या आईच्या दर्शनाला। मित्र, जेव्हा आम्ही हा व्हिडिओ शूट करायसाठी गेलो होतो तेव्हा संध्याकाळची वेळ होती, तुम्हाला दिसतच असेल, आणि इथे आरती चालू होती। तर मित्र, आता आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आईची आरती सुद्धा मिळाली आहे। हिंदुस्थानी दुर्गा उत्सव मंडळामध्ये मित्र रोज सकाळी लोक आहे ना बिना चपलीचे आहे ना लोटावर एक तांब्याच्या गडव्यामध्ये पाणी घेऊन आईचे जे कालिका माता, शीतला माता आणि दुर्गा माताची जी मूर्ती आहे तिथे चढवायला जातात। तर ही आहे विशेषतः यवतमाळच्या आईची, आणि इथे संध्याकाळी तर पाय ठेवायला सुद्धा गर्दी नाही आहे। म्हणून मी दुसऱ्या दिवशी सकाळी ही क्लिप काढायसाठी गेलेलो आहे, ज्यामध्ये तुम्हाला आता आईचं पूर्ण दर्शन होईल। मित्र, यवतमाळच्या आईचं मंदिर हे पूर्ण आणि खूप सुंदर पद्धतीनं सजवलेलं आहे, तुम्हाला दिसतच असेल। आणि मित्र, हे सकाळची व्हिडिओ शूट असूनही तुम्ही यामध्ये गर्दी बघू शकता। मित्र, यवतमाळच्या आईची एक खास विशेषता म्हणजे जर तुम्ही या देवीला काहीही मागितलं तर ती तुमची मागणी पुढच्या नवरात्रीच्या आधी पूर्ण होऊन जाईल। ही मी माझ्या स्वतःच्या एक्सपिरियन्सवरून तुम्हाला सांगत आहे। म्हणून एकदा का होईना तुमच्या परिवारासोबत जाऊन यवतमाळच्या आईच्या दर्शनाला जाऊन या आणि आईचे दर्शन घेऊन या। सोबतच मित्र, हा व्हिडिओ जर आणखी तुम्ही लाईक नसेल केला तर या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा।